राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। वाहतुकीचे नियम मोडून दंड न भरणाऱ्यांना पेट्रोल डिझेल देऊ नका, मनीषा कायद्यांच्या मागणीनंतर चलन संदर्भात येत्या 3 महिन्यात नियमावली तयार केली जाईल, देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू झाल्याने पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात केली तोडफोड। तुकाराम मुंढे घाबरले, त्यांच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याच्या धमक्या। भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप। लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरून 2 वर गेले, विधानसभेत जयंत पाटील आणि शंभूराज देसाईंची जुगलबंदी। पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी सेवेतून बडतर्फ। राज्यातील किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि देशी मद्य विक्री दुकानांच्या स्थलांतरासाठी आता नोंदणीकृत सोसायटीची एनओसी घेणं बंधनकारक, अजित पवारांनी विधानसभेत स्पष्टच सांगितलं। निवडणुकीतील भाषण अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। मुंडव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवारांची नजर, यामागे राष्ट्रवादीचा माजी उपमहापौर दमनी यांचा मोठा दावा। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।